So, so, Bezat Hashem. Okay, we'll start. Um, First of all, by saying तोदा रब्बल आकाश बारख हू का आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली तो आता अभ्यास करायला. जेव्हा इस्रायलमध्ये तरी खूप माणसं थोड्या वेळाने खूप ते वेस्ट करतील टाईम आणि त्या टायमामध्ये आपण थोडासा अभ्यास करू शकू तर इट्स अ बिग स्कूत इट्स अ बिग थिंग. Anyway, so let's start. As usual, we start with a small prayer. तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. ऑल्सो वी थँकिंग Hashem. After thanking Hashem, आपण वी थँक द बालाक्सानिया. जसं आपण बोलतो राव गब्रियल तरकर जे खूप धडपड करतात का शरीर सर्व शिवरी बरोबर होतील टायमावर होतील आणि काळजी घेतात का एव्हरीथिंग इज परफेक्ट. सो खजाक भाऊ. आणि लेट्स स्टार्ट इयर तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. या द स्मॉल प्रेयर आपण जी मिशनात ब्राखोतमध्ये शिकलेली होती तीच प्रेयर आपण कंटिन्यू करतोय भाऊ काशेम. एव्हरी टाइम अ पर्सन लर्न्स तो अभ्यास करायला घेतो त्यांनी इट्स गुड टू डू दिस प्रेयर. आणि असे गावानं बिबीला बोलतात का का जेव्हा माणूस ही जेव्हा केव्हा पण माणूस येतो अभ्यास करायला तुराचा आणि तो ही प्रेयर करतो तर त्याला स्पेशल सियादा दिशमाया असतो स्पेशल आकाश बरोबरची मदत असते की या प्रेयरमध्ये रिअली तो हशेमला इन्व्हॉल्व लाईक इट्स इट्स अ गुड प्रेयर माणसाने केली पाहिजे बोलतात. ते तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचू शकता स्क्रीनवर. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא ייכשל בדבר ההלכה, וישמחו בחבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה, גל עיניי ואבית נפלאות מתורתך. Okay, we start our sure. Yeah, and also the second thing आपण जो जो normally करतो is saying रफुआ श्लेमा. um, ते जे पण आपण थोडासा अभ्यास करू मे बी मे इट बी विल द ऑफ अकाउस हो अशी आमची इच्छा असू दे का ते रफुआ श्लेमा असू दे ליעקב בן שרה, חיים יצחק בן יעל שיראל, חנה בת שרלי, רות בת מזל, אייל אברהם, אייל אבנר בן मजल खैन. עם כל חולי עמך ישראל. ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांना रेफुआ असू दे. अँड जे पण हेल्दी आहेत तर आपली प्रार्थना असू दे का आपण पण हेल्दी राहून दे एखाद्या बरोबरची सेवा करायला. आणि प्रत्येक माणसाने ती नमाज पण केली पाहिजे. जसं आपण बोलतो बिरकातामधून बोलताना बोलताना आपण बोलतो या रिफका मजाल लेदा कला रिफका बाद मजाल लेदा कला बेजात हशेम. आणि तसं तर आपण बिरकातामधून पण बोलतो का कस बरोबर मे बी आपल्याला जे पण देतोय लो मतनोत बसार बदाम ולא לידי עלוותם, אלא לידך המלאה והרהבה הפתוחה. הרב מזוז, עליו השלום, זיכרונו לברכה, שזכותו רק תגן בעדנו. ते दरवेळेला बोलायचे ते बोलायचे नाही तर मी ऐकलं होतं का हरहावा तुहा आकाश खूप किती दयाळू आहे आणि तो आपण ही इच्छा करतो का आशेमच्या आशेम आपल्याला प्रोव्हाइड करेल आणि कोणाची गरज नाही लागणार आपल्याला. आणि अ, जेव्हा आपण बोलतो लो बसार बदाम तेव्हा ते पण विचार केला पाहिजे का कशी ब्लड डोनेशनची गरज नाही लागली पाहिजे ब्लड ट्रान्सफ्युजन ची गरज नाही लागली पाहिजे. ए, तर ते पण बसार बदाम ते पण तिकडे कवानत करतात ते बोलू शकतो आपण विचार करू शकतो. ए तर दॅट्स इम्पॉर्टंट.
अम, आणि ऑफकोर्स ऑल्सो may this sure also be the Ilu Nishmat. Just one moment. Okay. Anyway, may this be sure we also be Ilu Nishmat. Avimori Ben Sion Ben Sara. ממורתי פנינה בת אלישבע, תהי נשמתה צרורה בצרור החיים, עם כל מי ששוכב איתם. Okay, so let's start as usual. As usual, we start with a small story. आपल्याला माहिती आहे का, हा पाराशामध्ये, दिस पाराशा हॅज व्हेरी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मेचोरा, तजरियामध्ये आपण बघतो का तारा आणि तुमाची गोष्टी आहेत. मिल्लाचा मिtzवा आहे. आणि मग मेचोरामध्ये आपण बघतो का जो लशोनाराची गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. लशोनारा कोण बोलतो त्याचा कशी खराब हालत होऊ शकते आणि अँड सो ऑन. खूप गोष्टी आहेत, फार छान गोष्टी ऐकली मी. आणि थोडीशी गोष्टी आपण लास्ट टाईमचे पण रिफ्रेश करूया. लास्ट इयर पण बोललेले, पण एकदम शॉर्टमध्ये, कमीत कमी टाईममध्ये. आणि थोड्याशा अजून वेगळ्या गोष्टी जे नाही बोललो लास्ट टाईम. तर फर्स्ट ऑफ ऑल ब्रीथ मिलाबद्दल आपण लास्ट टाईम एक छान स्टोरी सांगितली होती, तुम्हाला आठवत असेल तर. एक प्रोफेसरबद्दल, का एक रशियन प्रोफेसरबद्दल. आणि तो ए ते एक होता एक माणूस, जो बोलतात का मासेर काढला पाहिजे प्रत्येकाचा. मासेर सफी असतं. मासेर लाईक 10% काढून गरिबांना दिलं पाहिजे आपल्या पगारामधून, नाहीतर कोण प्रॉफिटमधून, डिपेंड्स कोणती शेता. 10% दिलं पाहिजे. शेत असेल त्याच्यामधून 10% दिले पाहिजेत गरिबांना. अम, तसंच बोलतात का टाईमचा पण त्यांनी मासेर काढला पाहिजे. समज जर तो अ, किती तास शिकतोय, 40 तास शिकतोय मग आठवड्यातून, त्या 4 तास त्यांनी डेडिकेट केले पाहिजे दुसऱ्यांना शिकवायला पण. मासेर 10%, 10%, whatever. तर मग तर ते 10% त्यांनी दुसऱ्यांना टाईम पण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, दुसऱ्यांना मदत करायला. दॅट कॉल मासेर. तर असेच एक ग्रुप आहे जे करतात, आणि त्यांनी रशियन लोक जे आलिया करतात त्यांना काय तोराचे माहीत नसेल तर तिकडे जाऊन ते शिकवायचा. ही स्टोरी मी लास्ट टाइम यास्टर बोललो होतो आय थिंक. जस्ट एकदम कमी याच्या टाईम बोलतो आहे. पण तर तो रशियन प्रोफेसर होता, तो पण तिकडे होता. तो बोलला का तो नाही, तो मुलगा होता जो शिकवायचा तिकडे, म्हणजे माणूस होता कॉलेजचा, तो शिकवायचा तिकडे. तो यायचा आणि त्यांना थोडासा शिवर द्यायचा एव्हरी वन्स अ वीक. ते एव्हरी डे त्याचा थोडा वेळ टाईम द्यायचा तिकडे. तर तिकडे तो रशियन मोठा प्रोफेसर होता. तो त्याला बोलला का तो रेडी आहे करायला, पण दोन गोष्टीबद्दल नाही बोलायचा. त्याची ब्रीथ मिलानं झालं आणि त्याचं लग्न नॉन ज्यूइश संगत झालं. तर तो बोलला ओके, काय बोलशील ते मी विचारीन रावला आणि मग करीन. तर राव स्टायमनकडे गेले. तो गेला आणि त्याने विचारला. तर राव स्टायमन बोलला ओके, तू त्या संगत त्याला तोरा नाही शिकवू शकत, कारण तो इस्रायल कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे. पण त्याच्यासंग तू नंतर शिकव. एक एकटा बसून त्याच्यासंगत एव्हरी डे 1 तास शिक. एव्हरी डे 1 तास त्याच्यासोबत, सेपरेटली, सर्वांसोबत नाही. आणि काय शिकायचं, तोरामधला एक गेमारामधला एक पेरेक, ए दाफनून तो पेरेखा पिगिरे लूद करून एक पेरेक आहे त्याच्याबद्दल. ते शिक त्याच्यासोबत. आणि जाऊ. आणि मग हा शिकायला लागला त्याच्यासोबत. आणि एक तो आफ्टरनूनवर आल्यानंतर तो थोडा स्टार्टमध्ये शिकायला लागला. तो एन्जॉय करायला लागला. त्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तो प्रोफेसर आहे, मॅथमॅटिक्स आहेत, आणि तो इंटरेस्टिंग होता. नंतर एक एक तिकडे एक सुगी आली ज्याच्यामध्ये त्याला काहीच नव्हतं कळत, अजिबात काय कळत नव्हतं. त्याच्या सगळं बाउन्सर, काहीच नव्हतं कळत त्याला. तो बोलला दुसऱ्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी पण त्याला काहीच नाही कळत. त्याला डोक्यातच नाही जात. तो एवढा मोठा प्रोफेसर, तो ओल्ड नाही, काय यंग मुलगा आहे.
मोठा ओल्डर पर्सन, पण असं कसं होतं त्याच्या डोक्यात नाही जात. सिम्पल गोष्टी आहेत. असं कसं नुसते सिम्पल काहीच नाही समजत त्याला, अंडरस्टँडच नाही करू शकत. तर त्यांनी विचारलं कोणाला तरी, असं कसं होऊ शकतं का तो अभ्यास करतोय पण काही कळत नाही त्याला. तर ओला इट सीम्स का त्यांनी त्याच्याकडे दोन मोठे आव्हान आहेत. त्याने ब्रीथ मिल्ला नाही केले आणि त्याच्याकडे तो एका नॉन ज्यूइश संगत राहतोय. तर त्याला बोलला वाव नाखोन, राईट बरोबर आहे. लगेच त्यांनी एका ऑर्गनायझेशनला कॉन्टॅक्ट केला आणि तेव्हा त्यांना बोलला आज ब्रीथ मिल्ला आज करायची आहे. आणि त्यांनी ब्रीथ मिल्ला केली आणि हळूहळू दुसऱ्या दिवशी तो जेव्हा शिकायला आला तर थोडा थोडा अंडरस्टँड करायला लागला तो. आणि अ, थोड्या दिवसामध्ये थोड्या आठवड्यामध्ये तो त्यासोबत शिकणार होता, त्याला बोलला जाऊ संपलं माझं ते. त्यांनी त्याच्या बायकोला पण डायव्हर्स दिला आणि त्याला एव्हरी अख्खा होल फुल टाईम त्याला शिकायचा आता, थोडासा अभ्यास करायचा. आणि मग तो बोलला वाव कोण तो इंटेलिजंट, कोण बोलला तुला का हे शिकायला जे मला समजणार नाही. तर तो राव स्टायमनला जाऊन भेटला आणि राव स्टायमन त्याला बोलले का आता समजते तुला नीट. तर तो बोला तिला कसं काय सांगितलं, तो बोला हा कहता है जो माणूस टाहोर नसेल, जो त्याच्यामध्ये ब्रीथ मिलन नसेल झालंय, तो शिकूच नाही शकत ती गोष्ट. आणि तसंच तोरा तोरा शिकायला माणसाला प्युरिटी लागते. कोण पण नाही शिकू शकत. म्हणून आपण बघतो का एवढे लोक आहेत ज्यांना सूट नाही आहे, त्यांना मेरिट नाही मिळत तोराचा अभ्यास करायला. नाही का त्यांना नाही पाहिजे, मेरिटच नाही मिळत, बिझी राहतात, बिझी असतात. ते प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे ऑफकोर्स. पण तुम्हा आणि ताराचे लॉज जे दिसतात, तर तारा तर गुफ, तारा तर नेफेश, तारा तर मक्षावा. जेवढा तो प्युरिटीमध्ये राहतो तेवढा त्याला तोरात प्राप्त करायला जास्त मिळतं. आणि ऑफकोर्स ते नमाज केली पाहिजे, काम केलं पाहिजे, पण प्युरिटी, जेवढा तो प्युअर होऊ शकतोय, अम, जेवढा तो स्वतःला प्युरिफाय करतोय, तेवढं त्याला जास्त तोराचं अंडरस्टँडिंग येईल. आणि मग मग तो थोडा चांगला अभ्यास करू शकेल. म्हणून जेव्हा आपण नाही बोलू शकत कोणाला थोडासा अभ्यास फुल टाईम करायला, कारण मे बी त्याला तसं होत नाही लागत, कारण त्याची प्युरिटी ऑफ थॉट्स आहेत, त्याचे डोळे तो नीट नेट सांभाळत नाही. खूप गोष्टी आहेत त्याला, लशोनारा बोलतो जास्त, तर डिफिकल्ट होतं थोडासा अभ्यास अ, शिकायला. तर दॅट्स अ पार्ट ऑफ द ब्रीथ मिला, त्याचा आपण थोडासा बोललो. मे बी आता नेक्स्ट पाराशाबद्दल, मेत्सोराबद्दल बोलायचं म्हणजे एव्हरीथिंग टू डू विथ लशोनारा. लशोनारा ते एक मुलगा, एक माणूस आला आणि तो बोला आपला बोलचा का त्याला खूप डिफिकल्ट टाईम आहे लशोनारासोबत, त्याला राहवलं नाही आहेत कोणाबद्दल. त्याला बोलायलाच पाहिजे, त्याला दुसऱ्यांबद्दल बोलायला खूप आवडतं, त्याला खूप एन्जॉय करतं. आणि ही कॅन कंट्रोल हिमसेल्फ. तर किंवा कोणाबद्दल ते बोलतात तेव्हा ही कॅन कंट्रोल हिमसेल्फ. आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम. तर मग काय, लाईक त्याला काय, तो इज लाईक दॅट, बोलतात ना मी असाच आहे, मी कधीच नाही सुधारणार, मी असा आहे जो ते त्यांनी स्वतःला स्टॅम्प मारून घेतो. आणि मग तो सुधारायला पण ट्राय नाही करत, कारण तो बोलतो मी असा आहे जो संपला. दॅट्स फुल स्टॉप. फुल स्टॉप लावतो त्याच्या प्रोग्रेसवर. त्याला वाटतं का जाऊ त्याला नॉर्मली, ज्या माणसाला मेहनत नसते करायची तेव्हा ते असे गोष्टी बोलतात. त्यांना स्वतःबद्दल मेहनत नाही करायची, ते बोलतात नाही मी असाच आहे, तुला पाय तर घे नाही तर मग जाऊन दे, असं काय करायचं. दॅट्स दिसतं का तो माणसाला सिरियस नाही आहे त्याच्या अगोदर, त्याचे नाही तर मग तो आळशी आहे, आळशी माणूस. नाही तर त्याला नाही मेहनत करायची, तसंच राहायचं आहे लाईफभर. तर तो बोलला रामरावला का मी ना जावलं नाही जात, मला बोलायला लागतं सर्वांबद्दल, आणि कोणाच्याबद्दल टॉपिक निघाला तर लगेच मला बोलायला लागतं. अं, तर तो राहुल बोला तू, मला म्हणजे तू एवढा तू बोलतो सर्वांबद्दल, तुला एवढं आवडतं बोलायला, तर तुझ्या वडिलांचा तू लाशनारा बोलतो काय त्यांच्याबद्दल? का ते एकदम परफेक्ट आहेत का, त्यांचा काही चूक नाही होत, त्यांच्या हातून काही घडत घडत नाही आणि सर्व एकदम चांगलं आहे? आणि तो लाईफमध्ये कोणच लाईफमध्ये एवढा
परफेक्ट नसतं. सर्वांचे काही ना काही गोष्टी असतात जे जे बरोबर नसतात. आणि ऑफकोर्स आहेत गोष्टी त्याच्या आबाचे पण जे बरोबर नाही आहेत. तर तो रावने त्याला विचारलं, "तू बोलतो त्यांच्याबद्दल? वडिलांबद्दल बोलतोस तू? तर सगळ्यांना बोलतो, 'अरे काय झालं काय? ऐक माझ्या आबाने असं केलं.'" तो बोलते, "नाही, मी वडिलांबद्दल माफी तो. मी कशाला बोलू त्यांच्याबद्दल? मी नाही बोलत वडिलांबद्दल. एवढ्या गोष्टी मला माहिती आहेत त्यांच्याबद्दल. काय बरोबर आहे, काय नाही करत बरोबर, काय ठीक आहे, काय कोणती गोष्ट बरोबर नाही आहे. पण मी आबाबद्दल नाही बोलत." तो बोलता, "का तुला अ, का नाही बोलत मग? काय प्रॉब्लेम आहे बोलायला वडिलांबद्दल? तुला माहीत आहे गोष्टी आणि तुला राहवलं नाही तर तू बोलतोस. बोलतो का तुला ई गप्प बसता नाही येत? तुला फार डिफिकल्ट आहे त्यांच्या कोणाबद्दल मग का नाही बोलत?" तो बोलतो, "नाही, नाही बोलत मी." आता उलट समज जर तो आहे, तो बोलतोय का त्या समज तो वडिलांबद्दल कोण बोलला आणि त्यांनी ऐकलं ही गोष्ट, तर त्याला फार वाईट वाटतं. त्यात नाही का तो बोलत नाही, पण ऐकली गोष्टी तरी तिला वाईट वाटतं. तो बोलते, "का? का? का असं?" राव त्याला विचारतो, "का?" तो बोलते, "ऑफकोर्स का नाही?" बहुतेक कारण एवढं प्रेम आहे ना त्याला, त्याच्या वडिलांवर एवढा प्रेम करतोय. ऑफकोर्स म्हणून त्याला तो बोलू नाही शकत त्यांच्याबद्दल वाईट. तो बोलते, "हां, ओके." मग आज तुझा रिझन आहे. बघितलंस तू स्वतःवरून रिझन बोललास. जेव्हा तुला कोण दुसरा माणसांवर प्रेम असेल, व्याप तर एका कमोखा. समज समोरचा माणूस वर तू प्रेम करत असशील, तर त्याच्याबद्दल तुला वाईट नाही दिसतच नाही. दिसलं तरी पण तू दुर्लक्ष करतो. पण दुसऱ्यांबद्दल कारण तो मिtzवा बरोबर नाही करत. तुझा मिtzवा लाशोनाराचा मिtzवा नाही आहे. मिtzवा आहे कोणत्याबरोबर नाही करत? "व्याप कमोखा." स्वतःवर दुसऱ्यांवर प्रेम नाही करत, जेवढा तुम्ही केलंच पाहिजे. दुसऱ्या इस्रायल माणसांवर प्रेम करायला तुला डिफिकल्ट आहे. आणि म्हणून तुला हा प्रॉब्लेम, म्हणून तुला अशोनारा बोलतो. तर रूट बघायला पाहिजे, नाही का? वरच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, नाही का? झाडाच्या वर स्प्रे मारून ते वर एक किडे लागलेले, ते खराब होते. पण रूटला शोरेश जे मुळामध्येच प्रॉब्लेम काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि ते मुळाला किडे लागले तर अख्खा झाड पडतो. मूळ ते मेन थिंग मुळातून तो ती गोष्ट बघितली पाहिजे का त्याला व्यापता रेखा कमोखा करायला डिफिकल्ट आहे. म्हणजे तो दुसऱ्यांवर एवढा प्रेम नाही आहे म्हणून तो दुसऱ्यांबद्दल बोलायला त्याला काही डिफिकल्टी नाही होत म्हणून दॅट्स द प्रॉब्लेम. तर तसंच लक्षणावर बोलतामध्ये नाही नुसतं त्याची प्रोडक्ट बघितले पाहिजे, पण ते रूट बघितले पाहिजे. का नाही बघू शकत. असं एका स्कूलमध्ये एका मुलीला घेताना ते रशियामधून आलेली मुलगी होती आणि तिला ते लोक तोरा आणि मिtzvot फॉलो करत होते, पण फार मोठं डाऊट होतं का तिला घ्यायचं का नाही स्कूलमध्ये. तर रावला विचारला त्याला घ्यायचं का नाही तिला. तर राव बोला, "बघ, पहिले लक्षात ठेवा तिच्याकडे ती मुलींमध्ये कशी राहते, कोणते शब्द वापरते, कशी बोलते, त्या तोंडातून काय निघतं बाहेर, त्याच्यावर लक्ष ठेवा. समज तर ती चांगली शब्द वापरत असेल, खराब शब्द नसेल वापरत आणि चांगली गोष्ट बोलत असेल दुसऱ्यांबद्दल, वाईट वाईट नसेल बोलत, म्हणजे ती चांगली मुलगी आहे आणि तिला घेतलं पाहिजे." तर जसं त्यांनी एक्झाम्पल दिलं, जसं काय माणूस डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिलं तो काय बोलतोय, "तोंड उघड, जीभ बघून दे." जीभ चेक करतोय, जीभ. समज जर चांगली असेल, नॉर्मल असेल, तर मग सर्व ठीक आहे. पण जिभावर समज जर प्रॉब्लेम असेल, तर जिभावर लगेच कळून येतं का बॉडीमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे, ताप आलाय. तर दॅट्स द लिटमस टेस्ट बोलतात. का ती टेस्ट आहे. त्याच्यावर समजतं का माणूस खरा कोण आहे, काय आहे. तो तो जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा तेव्हा कळतं तो बेमेत रिअली तो माणूस काय. बोलतो, "इफ्ताह असे इफ्ताह पे आतोन." कोणत्या कोणा जेव्हा केव्हा केव्हा अशा गोष्टी असतात की अ, गप्प बसलेलं जास्त चांगलं असतं आणि केव्हा केव्हा कोण कोण बोलून जातात गोष्टी जे नाही बोलायला पाहिजेत आणि त्याच्याने मोठे प्रॉब्लेम होतात. तर त्यावेळेला माहीत पाहिजे माणसाला एवढा खोकमा पाहिजे. त्याचा तसे आपण पण नमाज करूया की आपल्या पण अकाल बरोबर तेवढी खोकमा देईल. केव्हा तोंड उघडलं पाहिजे आणि केव्हा नाही उघडलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. एनिवे आपण मिशनातमध्ये जाऊया कारण आज मे बी 7 o'clockला पुन्हा राव श्रीमंत शिवर चालू होईल. तर नंतर पण अजून छान गोष्टी आहेत बोलायला, पण लेट्स सी आपण मिशनात कव्हर अप करू. नंतर मग चान्स मिळेल तर अजून थोड्याशा गोष्टी रिगार्डिंग लसोनारा
רכילות, מצורעबद्दल बोलूया. चान्स मिळेल तर बेजात השם. सध्या आपण मिशनातमध्ये आपण लास्ट टाइम आपण चालू केलं होतं सेकंड मिशना करायला. पण फर्स्ट मिशनामध्ये मी बोललो होतो का तुम्हाला मी ड्रॉइंग दाखवीन काहीतरी हे ते त्याच्यामध्ये पूर्ण पेर एक मिशनातमध्ये त्याच्यामध्ये कोरबान पेसाखबद्दल आहे. कोरबान पेसाख कसं दिलं पाहिजे तर आपल्याला माहिती आहे का 14th ऑफ निसानला आपण जो अर्पण देतो, जो आपण सेदरमध्ये झेरोवा करून बोलतो, जो आपण आजकाल नाही करत पण झेरोवा म्हणून ठेवतो, झेखेर ले कोरबान पेसाख. आणि तो तर तो खरा म्हणजे कोरबान पेसाख असला पाहिजे होता. पण कोरबान पेसाख आपण सध्या नाही देत. आपल्याकडे बेतामिंदश नाही आहे, आपल्याकडे मशियाख नाही आहे. आणि बेजात असे लवकरच आपल्याला चान्स मिळेल अ, कोरबान पेसाख द्यायला. तर तेव्हा तिकडे तेव्हा आपण कोरबान पेसाख अर्पण देतो. प्रत्येक खबुरा असतं, फॅमिली असते, ग्रुप असतं आणि त्यांचा कोरबान पेसाख असतं. आणि मग 14 तारखेला कोरबान पेसाख पेसाखचं अर्पण दिल्यानंतर मग ते घेऊन येतात आणि ते खातात. ते काय शेहिता करतात. कोरबान पेसाखचा त्याने लिचलोत त्याला रोस्ट केलं पाहिजे. त्याला कसं केलं आपण लास्ट टाइमच्या फर्स्ट मिष्टामध्ये बघितलं होतं. त्याला कसं भाजलं पाहिजे आणि डायरेक्टली बॉईल करून नाही खाल्लं पाहिजे. आणि मग त्याच्यावर सगळे मिक्स होत आहेत का कोणती गोष्टी केली पाहिजेत, कोणती नाही केली पाहिजेत, कसं काय केलं पाहिजे. ए, ती डाळिंबाच्या ची काठी वापरली पाहिजे. डाळिंबाच्या झाडाची काठी जी असते ती चांगली असते कारण त्याच्यातून मॉइश्चर नसतं, त्याच्यामध्ये ओलावा नसतो. त्याच्याने तो जेव्हा त्या रोस्ट करताना समज जर त्या कोरबानला लागलं आणि मग तो बॉईल होऊ शकतंय. आणि म्हणून कमीत कमी सगळ्यात कमी मॉइश्चर असलेली गोष्ट आहे ती अ, डाळिंबाच्या झाडाची काठी. आणि मग ती वापरली पाहिजे. आणि मग ती कशी कुक केली पाहिजे आपण बघितलं होतं फर्स्ट मिशनामध्ये. कोणते कोणते गोष्टी आहेत का, कोणते कोणते शितोत आहेत, कोणते कोणते पद्धत आहेत ते करायला. एक ओपिनियन आहे पूर्ण सगळे त्याच्या आतले गोष्टी आहेत जे अ, त्या कोरबानचे आपण बोललो तो कोणत्या 2 टाईपचे कोरबान आहेत ते 2 गोष्टीच वापरू शकतो. बकरी नाहीतर मेंढा नाहीतर तर लॅम्ब. किवसा नाही तर किवसाच वापरू शकतो आणि ते पण पहिल्या वर्षामधले पाहिजे. ते आपण बघितलं होतं. आणि मग ते समज जर त्याचा ओलावा त्याच्या टच होतोय आणि मग त्याच्यामध्ये बॉईल झालं तर ते इट्स नॉट अलाउड. म्हणून पूर्ण त्याची काळजी घेतात का ती पूर्ण रोस्ट झाली पाहिजे पूर्ण साईडून. म्हणून जे पण गोष्टी आतमध्ये होते ते बाहेर काढतात. तर एक ओपिनियन आहे ते आतमध्ये जसं कोंबडी भरलेली कशी करतात साफ करून पुन्हा आतमध्ये टाकतात त्याचे गोष्टी आणि मग त्याला रोस्ट करतात. पण पण रबिया किंवा सांगतात ते तसं नाही केलं पाहिजे, ते बाहेर लावलं पाहिजे आणि तसं ते रोस्ट केलं पाहिजे. तर तुम्ही त्याचा फोटो आपण बघितला होता मिशनायोत शब्बातमध्ये. मिशनात शब्बातमध्ये त्याचा फोटो बघितला होता आपण. त्याच्याबद्दल आपण बोललो होतो फर्स्ट पेरेकमध्ये, फर्स्ट चॅप्टरमध्ये. मिशनायोत शब्बातमध्ये तर तिकडूनचा मी फोटो बघितला आहे. तर त्याचं तनूर होतं, इट्स लाईक ओव्हन. आणि त्याच्यामध्ये ते भाजतात कम्प्लिटली. तर जे पण तुम्ही बघू शकता त्याला जसा समोरून बांधले सगळ्या गोष्टी आतमधले आहेत ते अ, त्याला बांधलेलं असतं असं वरच्यावर बांधतात आणि समोर लावतात आणि ते पूर्ण म्हणजे पाय आणि आतले इंटेस्टाईन्स आणि ते सगळे वर लावतात आणि भाजतात. म्हणजे ते पूर्णपणे भाजू शकतील आणि अजिबात त्याच्यामध्ये कुकिंगचा प्रश्न नाही आहेत. राबिया किंवा बोलतात असं असं केलं पाहिजे. अ, पण राव योसेगिरी बोलतात का ते सर्व आतमध्ये टाकले पाहिजेत त्या कॅव्हिटीमध्ये. आणि तसं ते 2 ओपिनियन्स ते आपण फर्स्ट मिशनामध्ये बघितलं होते. सेकंड मिशना सेकंड मिशनामध्ये आपण चालू केलं होतं आय थिंक, नाही नव्हतं चालू केलं होतं आय थिंक. सो आपण रीड करूया सेकंड मिशना आणि मी त्याचं एक्सप्रेशन बघूया. ते आपण त्याच्यामध्ये बोललो होतो.
आपण रीड करूया आणि पुढे जाऊया मग थर्ड मिशनामध्ये पण. तर आपल्याला माहिती आहे का, जे पण तोराचे वर्ड्स फार प्युअर असतात, फार खूप खूप भोली असतात. म्हणजे जरी पण आपल्याला काही केव्हा कळत नाही तरी पण बोललेले जास्त चांगलं असतं. जास्त रिपीट केलं पाहिजे, तुला तोंडावर आले पाहिजेत ते शब्द. जेवढे शब्द येतील तेवढे चांगला, जेवढी प्युरिटी येते आपल्याला. म्हणून बेटर बोललेलं ते. ओके, जस्ट वन मोमेंट अजून. ओके फाईन, लेट्स सी. आपण बघूया. ओके. ओके फाईन, तर सेकंड मिशना, सेवन पेरेकमध्ये सेकंड मिशना आहे. אין צולין את הפסח לא בשיפוד ולא בהשכלה, אמר רבי צדוק, מעשה ברבן גמליאל שאמר לטבי עבדו, צא וצלה לנו את הפסח על ההשכלה. נגע בחרסו של התנור, יקלוף את המקומו, נטף מרודבו על החרס, וחזר אליו, ייטול את המקומו. נטף מרודבו על הסולת, יקמוץ את מקומו. तर इथे आपण बघतो, जो पण रोस्ट करताना, अम, तर समज समज आपण बोललो होतो, मी इंग्लिशमध्ये बघू शकतो, इंग्लिशमध्ये बघू शकता याचं ट्रान्सलेशन. या, तर समज तो ऑइल आहे, नाही तो कॉर्बन पेसाक आहे, आणि तो समज जर बेक करताना नाही रोस्ट करताना तो समज जर दुसरी गोष्टीचा उपयोग केला, अम, आणि मेटलची गोष्टीचा उपयोग नाही करू शकत, ऑफकोर्स आपण बोललो तो. आणि आणि समज मेटलचा उपयोग केला तर ते अ, तर ते बॉइलिंग सारखं होतं, कारण आपण बोललो होतो का, समज जर लोखंडाची असेल नाही तर कोणती मेटलची असेल, तर एका साईडला समज जर रोस्ट केली तर दुसऱ्या साईडला ती लगेच गरम होते. पण एका साईडला आग नाही पोचल्याशिवाय दुसऱ्या साईडला त्याचा हीट पोचते. आणि म्हणून ती रॉड असेल, शिपूद बोलतात, ती अम, ती समज जर ती गरम होते आणि त्याच्याने तो बॉईल होतं, तो कोरबान, तर मग इट्स नॉट अलाउड. कारण आपल्याला रोस्ट केलं पाहिजे आणि बॉईल नाही केलं पाहिजे. इसूर आहे बिशूलचा, रोस्टिंगचा मिtzवा आहे, रोस्टिंगचा अलाउड आहे. आणि असूर आहे कोणत्याच प्रकारे त्याची बॉईल नाही झाली पाहिजे. मग एक लिहिलं आहे ज्याच्याबद्दल ऑइलबद्दल. या माझ्या याच्यामध्ये नाही लिहिलं, एक मिनटं, जस्ट वन मोमेंट. ट्रान्सलेशनमध्ये मला ऑइलचा नाही दिसत, पण इकडे दिसते. पण ओके, आय डोंट थिंक सो इट्स कनेक्टेड. जस्ट वन मोमेंट. हां ओके, मी जीमेल मिशन इकडे ट्रान्सलेशनमध्ये थर्ड मिशनच आहे. सॉरी फॉर दॅट. दुसरा असेल, जस्ट वन मोमेंट, लेट्स सी. ओके, थर्ड मिशनचं ट्रान्सलेशन सॉरी फॉर दॅट. बघतो की ट्रान्सलेशनचा के थर्ड मिशना समोर आलाय. ट्रान्सलेशनसाठी आपण सेकंड मिशना बघूया, जस्ट वन मोमेंट. ओके फाईन. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं का, ती कोणती मेटलची रॉड नाही वापरली पाहिजे. असं खूप ओके, थर्ड मिशना. ओके, जस्ट वन मोमेंट, सेकंड मिशना आहे. की चोली नाही, सेकंड मिशना मिस झाला माझा. हां ओके.
आज थर्ड मिशन आहे. ओके, थर्ड मिशनाचं मी सेकंड मिशन मिस झालंय का डिलीट झालं नव्हे. ओके, दिस इज सपोज टू बी थर्ड मिशन. येस. ओके, फाईन. मी तुम्हाला वाचून दाखवलं बुकमधून म्हणून इकडे थर्ड मिशनामध्ये मी तुम्हाला तोंडी सांगतो. एनिवे वॉट एव्हर. तर मग राबीचा दोक आणि राबन गमलियलबद्दल आहे. की राबन गमलियलबद्दल आपण स्टार्टमध्ये बघितलं. त्यांचा एक एवेद होता, एवेद. तावी अवधो तावी, त्यांचा स्लेव होता, ज्याच्याबद्दल आपण मस्त ते ब्राखोतमध्ये बघितलं होतं. आणि मग त्याच्याबद्दल बघितलं का, तावी सिंपल ओवेद नव्हता, त्यांचा स्लेव होता, गुलाम होता. पण तो सिंपल गुलाम नव्हता, तो फार तलमीत खकाम होता. त्याच्याबद्दल सुक्कामध्ये पण बघतो, सुक्कामध्ये. आणि त्याच्याबद्दल ते शिवा बसले, त्याला आपण बघितलं होतं. त्याच्यासाठी तनखुमीन घेतले दुसऱ्यांचे. अ, ए, तर तो तावी तावी अवधो, त्याचा ए वेद, त्याचा गुलाम तावी नाव होतं त्याचा. त्याच्याबद्दल बघतो आपण इकडे पण. का रबन गमलियलनी सांगितलं त्याला का रोस्ट करायला पेसाख, त्यांच्या बिहाफवर. आणि ते पण मेटल ग्रिलमध्ये. तर आणि मग ते बोलले, ए, का ते ग्रिल कोणता होता तो, तो स्पेशल ग्रिल आता त्याच्यामध्ये खड्डे आहेत. आणि पण तो समज जर तो मेटलचा ग्रिल असेल आणि कुठून जर टच झाला बाजूनी, तर तो मटण शिजू शकते. आणि ते नॉट अलाउड, आपल्याला अलाउड नाही ते शिजायला. आपल्याला रोस्ट केलंच पाहिजे पूर्णपणे. तर म्हणून अम, ते रोस्ट केलेलं असेल तरच अलाउड आहे. आणि इकडे तो मेटल असेल तर रोस्टेड असेल तरी पण, नसेल झालं तर इट्स नॉट अलाउड. आपण इकडे बघूया मे बी. मोमेंट. मिशना बरोबर आहे, राईट राईट, त्याच मी बोललो का मी चुकून तो थर्ड मिशना वाचला. तो थर्ड मिशना तुम्हाला दाखवतोय. आणि स्क्रीनवर थर्ड मिशना आहे इकडे स्क्रीनवर, आणि मी सेकंड मिशना वाचले. राईट, बरोबर आहे. तर मी तुम्हाला तो सेकंड मिशना टाइम लागेल दाखवायला, पण इकडे आपण त्याचा समरी बघूया बेजरात शेम. जस्ट वन मोमेंट, वी हॅव जस्ट ॲडजस्ट इट. मग तुम्हाला दिसेल, कारण थर्ड मिशन इकडे चेंज केला आहे. जस्ट वन मोमेंट. ओके. तर ते सेकंड मिशनमध्ये त्याचं एक्सप्लेन केलं का मेटेरियलचं नाही वापरलं पाहिजे आणि याचं वापरलं पाहिजे. त्यांनी रबन गमलियलची एक स्पेशल हे सांगितलं का, त्यांनी सांगितलं त्याचा गुलामला रोस्ट करायला. आणि त्यांनी रोस्ट करताना ती ग्रिल वापरली होती. ती ग्रिल होती, ती मेटलची होती. तर मग कसं काय, अम, कसं काय ते सेट होतं. आपल्याला बोलतात का नाही मेटलच्या ग्रिलमध्ये नाही केलं पाहिजे, पण त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते का समज मेटलची वापरली आणि समज टच झालं बाजूला, तर जे पण टच झालं तर त्यांनी त्यांनी स्क्रेप करून काढलं पाहिजे बाजूचा, कारण ते रोस्टेडच पाहिजे आणि मेटलचं वापरणे प्रॉब्लेम आहे. समज जर टच झालं, समज जर त्याचा रोतेव, जसं आपण बघितलं मिशनामध्ये बोललो मी का, समज त्याचा रोतेव असेल, त्याचा तो सॉस असेल, तो बाजूला टच झाला. आणि अम, आणि मग पुन्हा तो त्या मटणाला लागला, म्हणजे कोरबानला लागला, तर तिकडे जिकडे टच झाले तो काढला पाहिजे. लेफ्ट केलं पाहिजे. लेफ इज टू पील इट ऑफ. म्हणजे ते जो कोरबानला टच झालाय तो कम्प्लिटली रोस्टेडच पाहिजे. आणि जो जो रोस्टेड नाही आहे आणि त्याच्यामध्ये बिशुल कुकिंग झालंय, तो कुक झालाय, शिजले गेलंय. कसं काय, आयदर त्या मेटलला टच करून, नाहीतर तो लिक्विड आहे जो बाजूला तनूरला लागला, आणि तो लिक्विड तनूरला लागून पुन्हा त्याच्या मटणाला लागला, म्हणजे कोरबानला लागला, तर ती बाजू
काढली पाहिजे, पील ऑफ केली पाहिजे. एम, आणि कसं केलं पाहिजे? ए, तर फिंगर ब्रेथ करून, फिंगर ब्रेथ म्हणजे एक ए, जेवढा डेप्थ, थोडासा डेप्थमध्ये केलं पाहिजे, कारण तो ऑलरेडी तो ऑब्झॉर्ब करतो त्या लिक्विडला. आणि म्हणून बोटा एवढा डेप्थ, बोटा एवढा मटन त्यांनी पील ऑफ केलं पाहिजे. कापून नाही खाऊ शकत ते, कारण ते प्रॉबेबली कुक झाले, मग ते अलाउड नाही आहे. कारण त्या ओव्हन ओव्हन असेल तर नुसता वरचा काढलं तरी बस झालं. पण समज जर तो अम, समज जर तो मेटल असेल, समज ग्रेव्ही असेल त्याची, आणि त्याचा रोतेव असेल, आणि तो आतमध्ये जातो, आणि म्हणून ए, एका बोटा एवढा हाईट, लाईक डेप्थ आतमध्ये घुसून ते काढलं पाहिजे तेवढं. दॅट्स द सेकंड मिशना. तर अजूनही त्याच्यामध्ये कसं, मग जर तो बाजूला ए, पीठ असेल, गरम पीठ असेल, आणि त्याच्यामध्ये ड्रीप झाली त्या हॉट फ्लोअरवर, मग ते हँड ब्रेथ काढलं पाहिजे तेवढं, कारण ती पसूल होते. तर द मेन थिंग इज, कोणत्याच प्रश्नच नाही आहे, ते कोणत्याच वेळी, कोणत्याच पद्धतीने त्या ती शिजली नाही गेली पाहिजे. दॅट्स द पॉइंट इन इट, का शिजणे असूर आहे. कोणत्या पण वेळी ते शिजणे असूर आहे. पण पण नुसतं रोस्टच झाली पाहिजे. आणि समज जर त्याच्यावर ग्रेव्ही पडली त्या फ्लोअरवर, त्याची पिठावर, तर मग ती पण पसूल होते. अम, या कारण, आणि ती समज जर पीठ असेल आणि त्याच्यावर पडली, म्हणजे ओव्हनच्या मध्ये, आणि त्याच्यावर पडला थोडासा पण रोतेव, अम, त्याची ग्रेव्ही नाही तर त्याचं ते लिक्विड, तर मग ते जाळलं पाहिजे. ए, कारण कोणता पण कोदाशी, समज जर कोदेश गोष्ट असेल, ती होली गोष्ट असेल, डिफाईन्ड एज होली, आणि ती समज जर पसूल झाली, तर आपल्याला जाळलं पाहिजे. त्याचा काही दुसरा काय त्याचे वापर नाही करू शकत, दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने वापर नाही करू शकत. दॅट इज द थिंग. ओके. इथे तुम्हाला जस्ट गेट एन आयडिया, काय काय वापरू शकतो, काय काय नाही वापरू शकत. कोणती कोणत्या कोणती लकडी वापरू शकतो, त्याचे छान समरी केले. तर ते बघू शकता. आपल्याला याच्या डेप्थमध्ये नाही गेलो जास्त, पण वॉट एव्हर, जस्ट ते गेमाला एक्सप्लेन करतात, गेमामध्ये सगळे ते डिस्कशन्स आहेत, तिथं आपण एवढं नाही त्याच्या डेप्थमध्ये जात. पण जस्ट टू गेट एन आयडिया. ओके, आपण बघूया आपण नेक्स्ट मिशनाबद्दल. जे आपण बोललो आता, मिशनासाठी टाईम आहे का नाही मला माहीत नाही. विल ट्राय, नाहीतर एक छान स्टोरी बघूया नेक्स्ट टाइम, मे बी पुढचा मिशना करूया. ए, वाचूया, लेट्स रीड इट. मी तो तुम्हाला दुसरा वाचून दाखवला, पण आपण हाच मिशना वाचूया वेजात शेम, आणि मग पुढे बघूया. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही वाचलाच असेल ऑफकोर्स इंग्लिशमध्ये, तर मग काही डिफिकल्ट नाही होणार, फास्ट होईल. एनिवे, तर बघूया आपण इकडे. ओके, आता मी वाचतो तर थर्ड मिशना, जो मी चुकून सेकंड मिशना बोललो. Let's see, you can see it. Yeah, that's the third Mishnah. Okay, סחו בשמן של תרומה עם חבורת הכהנים יאכלו, ועם של ישראל, אם חייהו ידיחנו, ואם צלי יקלוף את החיצון. סחו בשמן של מעשר שני, לא יעשינו דמים על בני חבורה, שאין פה דין מעשר שני בירושלים.
तर कशाबद्दल बोलतोय आपण? शेमेन त्रुमाबद्दल बोलतोय. तर मी इंग्लिशमध्ये बघितलं मगाशी. आपण लेट्स सी इंग्लिशमध्ये. या जस्ट चेंज दिस जस्ट मोमेंट. ओके फाईन. या तर समज जर त्याच्यावर त्रुमाचा तेल लावला होता, ए, कशावर, ऑन द कुबन पेसाख, आणि ते प्रिस्टचा असेल, समज जर तो कोहानिमसाठी असेल, ते खाऊ शकतात ते, कारण तो त्रुमाचा तेल त्याला लावलाय म्हणून. आणि समज जर तो इस्रायल माणसांचा असेल, जसं आपण बोलतो कोहेन, लेवी आणि इस्रायल, 3 ग्रुप्स आहेत आपल्यामध्ये. तर कोहानीमला अलाउड आहे खायला ते त्रुमाचं ऑइल. पण इस्रायलचं आपण बघूया काय ते. समज जर तो अजूनपर्यंत शिजलेला नसेल तर त्याला धुतलं गेलं पाहिजे, तो त्रुमा ऑइल काढायला. आणि समज तो रोस्ट केला, त्यांनी लक्षण दिलं का बाबा त्रुमाचा तेल लावला त्याला, पण त्याला आपल्याला अलाउड नाही खायला, कारण आपण इस्रायलला होता, नुसतं कोहानिमला अलाउड आहे तो खायला. तर त्यांनी लिकलोफ केला पाहिजे, लेकालेफ केलं पाहिजे. ती एरिया म्हणजे पील ऑफ केली पाहिजे, ती तेवढी काढली पाहिजे, ती जिकडे तो तेल ॲब्झॉर्ब झालंय, कारण आपल्याला अलाउड नाही ते खायला. अम, आणि तो समज तो मासेर शेनीने केला असेल, कारण तो सेकंड, इकडे मास्टर शेनीच्या लॉजमध्ये आपण थोडा जातोय. एनिवे आपण बघू इकडे. एम, कारण मासेर शेनी, जो जो मासेर शेनी देतात, आपण बघितलं का, कोणतं पण मासे काढताना आपण मासे रिशोन, मासेर शेनी, जो पण मासेरचे लॉज आपण बघितले होते, खूप वेळा बघितले होते मिशनात, ब्राखोतमध्ये बघितले होते मिशनात, शब्बातमध्ये पण बघितले होते, का मासे काढताना मासे रिशोन असतं, मासे शेनी असतं, मग त्रुमात मासेर, अँड सो ऑन. तर इकडे मासेर शेनीबद्दल बोलतोय, पण ते नुसतं तो लिवदोत नाही करू शकत, त्याच्या पैशावर आपण रिडीम नाही करू शकत येरुशलेममध्ये. ते येरुशलेममध्ये खायला पाहिजेत. आणि अ, पण त्याच्यात आपण विकू नाही शकत, म्हणजे त्याचा रिडीम नाही करू शकत, नाही तर विकू पण नाही शकत. ते मासेर शेनीचे समजा लावलेले असेल तिकडे, तर इकडे आपण बघितलं का, समजा तो मासेर शेनीचं तेल असेल, तर मग ते अ, ते प्रॉब्लेम आहे इकडे आपल्याला, इस्रायल माणसाला खायला. हम्म. ते अजून मला डीपमध्ये बघायला पाहिजे. मी अजून ते मास्टर शेनीचा चेक नाही केले. आपण नेक्स्ट टाइम मे बी त्याच्याबद्दल बोलूया. नेक्स्ट टाइम आपण त्याच्याबद्दल बोलूया. सध्या आपण थोडासा मेत्सोराबद्दल, लशोनाराबद्दल बोलणे फार इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःला लेखाजोख करतोय, स्वतःला स्ट्रेंथन करायसाठी. खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. मेत्सोरा बद्दल, लशोनाराबद्दल माणसाने ट्राय केलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दल नाही बोलायला. बोलतात का मेत्सोरा, त्याच्यामध्ये चरात जो जो रोग यायचा, जो डाग यायचे, ते आत्ता नाही आहेत असे बोलतात. पण मिशनेतोरामध्ये रामबाम बोलतात का, जे अ, कोणते कोणते गोष्टी आहेत आणि कोणते नाही आहेत. तर व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. आपण बघतो का अजूनपर्यंत अजूनपर्यंत जे चरात होते ते अजूनपर्यंत आहे. रामा पण बोलतात त्यांच्या बुक मिशनातुरामध्ये का, नाही बोलू शकत का आपण काय सर्व सर्व या जगातून गेले, पण अजूनपर्यंत आहेत. जसं बोलतात, वन ऑफ द थिंग्स आहेत, जे अम, जे लशोनाला बोलून माणसं नव्हतं, इज चरात इज गरिबी. गरिबी पण, गरिबी येते माणसावर, ते बहुतेक करून लशोनारामुळे येते. अम, तो चरात, तो चरात.
म्हणजे इट्स ऑल्सो आणि निक्षाफ के मेत बोलतात. पुअर पर्सन इज कन्सिडर्ड एज डेड. मेचोरा निक्षाफ के मेत. मेचोरा जो जो मेचोरा असेल तो पण इज कन्सिडर्ड एज डेड डेड पर्सन. का? कारण आणि पुअर पर्सन तो कोणाला काय देऊ नाही शकत. तो कोणाला काय प्रोव्हाइड नाही करू शकत. तो लॅटिव्ह नाही करू शकत. लॅटिव्ह आपल्याकडे मिtzवा आहे. आणि एक अर्ज आहे प्रत्येक माणसाला का दुसऱ्यांना ही हॅज टू गिव्ह. ברוכים הבאים לרב שמעון. עוד כמה דקות בעזרת השם. אני מקווה שאנחנו נגמור את זה. עוד כמה דקות אני אקח מכם. थोडे वेळात. ओके. טוב. तर बोलतात का आणि निक्षाफ के मेत. घरी माणूस आहे इज कन्सिडर्ड अ डेड पर्सन. आणि मेत्सोरा इज ऑल्सो कन्सिडर्ड डेड पर्सन. अर्बा निक्षाफिम के मेत. काय तर त्याच्यापैकी हे दोन आहेत. तर का पण? कारण तो लॅटिव्ह कोणाला देऊ नाही शकत. तो आपल्यामध्ये एक अर्ज आहे जे आकाश बारकोनी दिले सर्वांना का त्यांनी दुसऱ्याला प्रोव्हाइड केला पाहिजे, त्याला दिलं पाहिजे, त्याला कोणाला तरी मदत करायला त्याला आवडतं. ते इट्स अ नॅचरल अर्ज जी सर्वांमध्ये असते नॉर्मली. समज तो माणूस कंजूस असेल तर मग प्रश्नच नाहीत. तर त्याचा इट्स अ डिफरंट डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. कंजूस माणसाबद्दल नाही बोलत मी. एक मिनटं राव गवळी, मी एक छान हे आरा लिहिले बघूया आपण. एक मिनटं. זוהר הקדוש אומר, בית שמדברים לשון הרע, עניות תיכנס שם. אם לא עכשיו, יותר מאוחר, אבל תיכנס. מפחיד, וואו वॉव वॉव. तर राव गव्रियल देन जोहार प्रमाणे बोलतात का ज्या घरी लशोनारा बोलतात तिकडे गरिबी येते. आणि समज आत्ता नाही तर पुढे जाता पण येईल. आपण फ्राईटनिंग आहे. राईट. खाजा खूप. तर एक नॅचरल अर्ज असते माणसाला मदत करायला, दुसऱ्यांना दुसऱ्यांना प्रोव्हाइड करायला. तर आणि जो गरीब आहे तो कोणाला प्रोव्हाइड नाही करू शकत कारण त्याकडे मीन्सच नाही आहेत. तो मदत करू शकतो फिजिकली मे बी, पण तो स्वतःला पण त्याला खायला प्यायला नाही आहे आणि ते दुसऱ्याला मदत पण नाही करू शकत. फायनान्शियली पण नाही. तर ते ते तर ती गोष्ट त्याच्याकडे नाही. लाईक म्हणून तो इज कन्सिडर डेड पर्सन कारण तो कोणाला देऊ नाही शकत जास्त. तो कोणाला प्रोव्हाइड नाही करू शकत. मेत्सोरा पण काय, मेत्सोराला बाहेर हाकलतात. तो त्याच्या एरियामध्ये नसतो. तो एकटा असतो कुठेतरी लांब. आणि त्याच्याकडे कोणाला तो देऊ नाही शकत, कोणाला मदत नाही करू शकत. मेत्सोरा. आणि समज जर तो लोकलमध्ये माणसांमध्ये त्याला डिटेक्ट झालं का त्याला चरा हात आहे तर त्याला बोलला पाहिजे तमे आणि तमी, कोण सगळ्यांनी लांब लिहिलं पाहिजे त्याच्याशी, लांब राहिलं पाहिजे आणि कोण जवळ नाही जाऊ शकत अँड सो ऑन. खूप लॉज आहेत. तर मग इकडे बघतो का आणि म्हणून तो निचोरा तो पण कोणाला देऊ नाही शकत. दॅन ही इज ऑल्सो कन्सिडर अ डेड पर्सन. तर आपण इकडे बघतो एक छान छान इंटरेस्टिंग गोष्ट का जो पण माणूस दुसऱ्याला प्रोव्हाइड नाही करत, दुसऱ्याला नाही देऊ शकत, दुसऱ्यांना द्यायला तुला का त्रास होतोय आणि दुसऱ्याला मदत करायला खूप त्रास होतोय, ही इज अ डेड पर्सन. ही इज अ डेड पर्सन. तो मेलेला आहे. इट्स बेटर. लाईक तो जीवन दिसतोय, चालतोय, फिरतोय, पण बेमेत इज अ डेड. असं बोलतात की योम किप्पूरला डिसाईड होतं कोण मरेल कोण जिवंत राहील. तर मे बी दॅट्स ऑल्सो कन्सिडर अ डेड पर्सन कारण ही इज ऑलरेडी डेड. ही इज तो फिरतोय, ते खातोय, पितोय, सर्व करतोय, पण बेमेत ही इज अ डेड पर्सन बिकॉज ही कॅनॉट प्रोव्हाइड टू एनीबडी. तो देऊ नाही शकत, त्याला फार डिफिकल्ट होतं. म्हणून कंजूस आहे माणूस जो कमचान आहे. इट्स अ बिग महाला इज कॉल्ड इज अ डिझीज आहे मोठा. तो मोठा मोठा रोग आहे. तो त्याला द्यायला खूप त्रास होतो दुसऱ्याला, त्याला प्रोव्हाइड करायला दुसऱ्याला त्रास होतो. त्याला बघवत नाही का त्याचे पैसे तो दुसऱ्याला देऊ शकतो. काय त्याच्याकडे खूप पैसे आहेत तर मग प्रॉब्लेम काय तुला द्यायला. तसं जसं जोक बोलतात का जेव्हा नवरा बायको बाहेर फिरायला जाते आणि तो कंजूस आहे नवरा, तर तो माणूस एवढा कंजूस आहे का तो बोलतो अरे
घरी त्याच्याकडे मिलियन्स आहेत, मिलियन आहे त्याच्या बँकमध्ये, पण ते हातातून पैसे निघत नाही बाहेर. आणि मग त्यांना एक कॅन घ्यायच्या ऐवजी, कोल्ड्रिंक घ्यायच्या ऐवजी ते बोलतात नाही आपण बघूया इकडे गिनामध्ये, गार्डनमध्ये कुठे जे बटन दाबून पाणी येते ना तिकडे, आपण पिवायला पाणी बघूया प्यायला. एवढं कंजूसी, एवढी कंजूसी, म्हणजे दॅट्स अ बिग महागाईचं डिझीज. म्हणून माणसाला जो श्रीमंत असतं त्याला बोलतात का तू सवय कर द्यायला, सवय कर. आणि कशी सवय कर बोलतात का, मोठी जेव्हा डोनेशन ड्राईव्ह असते तेव्हा एका मोठ्या राबांनी बोलले त्यांना का माहिती आहे तुमच्याकडे पैसे आहेत खूप, पण तुम्हाला फार डिफिकल्ट आहे द्यायला. जेवढे जास्त माणूस श्रीमंत असतं त्याला जास्त डिफिकल्ट असतं द्यायला. जो माणूस गरीब असेल त्याला इझी असतं द्यायला. का? कारण त्याला माहिती आहे गरिबी काय. म्हणून त्याला माहिती आहे की समोरचा तर त्याला त्याचा पेन किती आहे, तर तो बोलतो माझ्याकडे 1 शेकेल आहे, मी अर्धा शेकेल तुला देईन आणि त्याच्यामध्ये तू काहीतरी घे विकत. कारण मला माहिती आहे का किती डिफिकल्ट असतं, गरिबी किती डिफिकल्टी असतं त्याच्यामध्ये, किती त्रास होतो. आणि मग जेव्हा माणसाला गरिबी जाणवते तेव्हा तो दुसऱ्यांना त्रास कळते की दुसरा किती पेनमध्ये, किती त्रासामध्ये आहे. आणि मग तो देऊ शकते. म्हणून माणूस जो गरीब असतो आणि त्यातून गरिबीतून गेलेला असतं, तर ते द्यायला इझी होतं. पण ते ऑपोजिट पण अजून एक गोष्ट असते, अजून एक गोष्ट होते का, जो गरिबीमधून गेलेला असतो त्याकडे पैसे येतात, तर मग ते हातातून सुटत नाही पैसे. का तो बोलते मी गरिबीमध्ये वाढलोय आणि मग मला दुसऱ्यांना कशाला, मी माझ्याकडे जमीन मे बी मग परत गरिबी येईल म्हणून तो जमा पण करतोय. पण त्या मोठ्या मोठ्या डोनेशन ड्राईव्हमध्ये जसं बोललो तिकडे ते लोक बोलतात का चेक्स लिहा मोठ्या अमाऊंटचे आणि फाडून फेकून टाका चालेल. तुम्हाला सवय नाही मोठ्या अमाऊंटची चेक्स द्यायला. सवय नाही आहे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणून लहान मुलाला पण प्रॅक्टिस देतात का, हे घे पैसे आणि दे, टाक सेदा का टाक, टाकत राहा, देत राहा, देत राहा. कारण मग ती सवय लागते माणसाला द्यायची, मग ती स्टॉप नाही होत आणि मग तो अजून देऊ शकतो. म्हणून द्यायची सवय लागते माणसाला. माणसाने कंजूसी नाही केली पाहिजे, द्यायला ट्राय केलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं का कोणाला दिलं पाहिजे, फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्हजला दिलं पाहिजे. रिलेटिव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट असं, रिलेटिव्हजला पहिले प्रोव्हाइड केलं पाहिजे. कोण बेनतोरा असेल तर ऑफकोर्स त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे, पुढे दिलं पाहिजे. मग ती मिदा של הקדוש ברוך הוא להטיב, הטוב והמיטיב שברכה पण बोलतो आपण. הרב שמעון עוד כמה דקות ואני מסיים, טוב, מחילה. אני התקלתי קצת מאוחר בגלל שהייתי צריך להתחיל את המחשב עוד פעם, אז מחילה. अम, אז तर म्हणून आपण अ, जेव्हा माणूस लॅटिव्ह हातो वे मेटिव्ह त्याचा अकल्प खूप प्रोव्हाइड करतो आपल्याला आणि अजून देतो आपल्याला, ज्याची गरज नसते ते पण आपल्याला प्रोव्हाइड करतो. तसंच आपल्याला पण मिचवा आहे, दुसऱ्याने ज्याची गरज नसेल तरी पण प्रोव्हाइड कर. देत राहा, देत राहा, देत राहशील तर प्रॅक्टिस होईल. तो आकाश बरोखूला ते मिचवा करतोय, ली दमोत बेदरखाव, असं रामबामध्ये शिकलात तुम्ही श्रीमंत शिविरमध्ये. सेफर अहवा, सेफर मिदोत, सेफर मध्ये अ, सेफर मदा, त्याच्यामध्ये आपल्याला मिचवा आहे का, कोणा जसं आकाश बरोखू आहे तसं आपल्याला राहिलं पाहिजे. तो दयाळू आहे तर आपण दयाळू राहिला पाहिजे. तो देतो तो आपण दिलं पाहिजे. तो माफ करतो तसं आपण पण माफ केलं पाहिजे. तर ते मिचवा आहे ती आपल्याला कायम केले पाहिजे. नुसतं ना अभ्यास करून काय फायदा, आपण केलं पाहिजे ते. आपल्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे. जे मोठे मोठे रबानी होते, त्यांच्या विरुद्ध जे पण करायचे त्यांना ते मदत करायची, जाऊन अजून त्यांना मदत करायची. त्यांच्या विरुद्ध करतात ते लोक. रव्वे अबरजेलबद्दल स्टोरी ऐकली असेल तुम्ही. रव्वे अबिरजेल आला ते ते वारल्यानंतर त्यांना आपल्याला त्यांची स्टोरीज समजले खूप जास्त. पण त्यांच्या किती वर्ष कोणते त्यांच्या मागे लागला आणि त्यांच्या विरुद्ध होता. मी बोललो होतो एक वेळा त्यांच्या, ते वारल्यानंतर ती स्टोरी. पण किती वर्ष तो त्यांच्या मागे होता, हात धुवून मागे होता बोलतात ना, तसा त्यांच्या मागे होता. त्यांच्या विरुद्ध करायचा, त्यांच्या विरुद्ध बोलायचा, त्यांच्या स्पीचमध्ये त्यांच्या विरुद्ध बोलायचा उभा राहून. एवढा ऑपोजिट होता. आणि ते वारल्यानंतर त्याला कळलं का एवढी वर्ष जो त्यांच्या विरुद्ध होता ते स्वतः त्यांच्या विरुद्ध होते. आणि किती वर्ष ते त्यांना पगार द्यायचे, त्यांच्या बँकमध्ये पगार टाकायचे. कोण? रा बाबरजेल त्यांच्या. कारण त्यांची वाईफ रा बाबरजेला जाऊन बोलली का घरी काय खायला नाही, ह्याला कोलेमध्ये कोण घेत नाही कारण हा असा आळशी माणूस आहे आणि भांडणमध्ये इन्वॉल्ड होतो, भांडण करतो नुसता, पीसमध्ये राहता नाही दुसऱ्यांसोबत. रावच्या विरुद्ध पण आहे. पण ती जाऊन राव बाबरजेलला जाऊन भेटली आणि राव बाबरजेल बोलली तर ओके, काय प्रॉब्लेम नाही, तुमच्या बँकमध्ये एव्हरी मंथ पगार येईल,
मी प्रोव्हाइड करीन पगार, त्यांना पगार मिळेल, पण त्याला नको सांगू. ते वारल्यानंतर त्याला कळलं का एवढी वर्ष ते त्याला प्रोव्हाइड करत होते पूर्ण पगार, आणि त्याच्या बायकोने त्यांना नव्हतं सांगितलं, आणि तो स्वतः तेव्हा पण किती वर्ष त्यांच्या विरुद्ध बोलायचा, त्यांच्या विरुद्ध करायचा, ते आवर्जेल राव आवर्जेल काय पण करायला बघायचे, त्यांच्या विरुद्ध जायचा, कंप्लेंट करायचा, अँड सो ऑन. आणि नंतर ते वारल्यानंतर त्याला कळ का एवढे वर्ष तर त्यांच्याकडून त्यांना मिळालं. तर ते दॅट्स दॅट्स गदुला, दॅट्स ग्रेटनेस, दॅट्स मोठे माणसं जे यांचा जे अब्राहम अविनसारखे आहेत, जे आकाशभर खुश लिधमोत त्यांच्यासारखे वागतात, प्रोव्हाइड करतात दुसऱ्यांना त्याच्याकडे. आणि तर माणसाने ट्राय केलं पाहिजे. फाईन, मी नाही बोलत का एकदम ऑपोजिट जा, पण प्रोव्हाइड करा, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे जेवढी होईल तेवढी. तुमच्याकडे काय असेल, कोणाकडे काय असेल तर मदत करायला बघा. बँकमध्ये ठेवून काय फायदा नाही. नाहीतर मग पुढचे माणसं येतात आणि खाऊन घेऊन जातात. नाहीतर मी ऐकलं स्टोरी त्याच्यामध्ये, नॉन ज्यूज खातात आता त्यांचे त्यांचे पैसे, कारण त्यांचे नॉन ज्यूजकडे पैसे गेले. आणि मग त्यांना पुढे जाता खासवे शालोम, पुढच्या 120 इयर्स नंतर त्यांना जो अबुदा जरा आणि फालतुगिरीमध्ये जे पण पैसे त्यांचे वापरले जातात, त्यांना त्यांच्या याच्यासाठी त्यांना पनिशमेंट मिळते. तर काय झालं, त्यांच्या पैशाचा वापर उलट गोष्टीसाठी झाला. तर आत्ता प्रोव्हाइड करायचा टाईम आहे. ज्याच्याकडे अलाउड आहे, ज्यांच्याकडे आहे, आकाशभर कोणी दिलं आहे, त्यांनी प्रोव्हाइड करा पहिले. रिलेटिव्सला, फ्रेंड्सला, जवळच्या माणसांना. आणि फर्स्ट ऑफ सगळ्यात मोठा मिtzवा ऑफकोर्स अव्रेखीमला द्यायला. पण फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्सला पहिले दिलं पाहिजे, पहिले प्रोव्हाइड केलं पाहिजे, बघितलं पाहिजे कोणाकडे काय आहे का नाही आहे. कोण माणसं नुसतं नाव मोठा करायसाठी मशिदीला देतात, आणि नंतर मग रिलेटिव्सकडे कोण बघत नाही. तर मग तर इट्स अ बिग मक्का, इट्स अ बिग फटका आहे. मग त्याचा कसा काय फायदा? तू रिलेटिव्स नाही बघत, तुझा पहिला मिचवा कर, तू रिलेटिव्सला प्रोव्हाइड कर, जवळच्या माणसांना प्रोव्हाइड कर. बघ तुझ्या भावाकडे काय आहे का खायला, त्यांच्या मुलांनी ट्युशनची फीस दिलेत का नाही, विचार कर काहीतरी विचारा त्यांना. नाही, मशिदीमध्ये मशिदीमध्ये जेव्हा एखाल उघडतं तेव्हा माझं नाव घेतलं पाहिजे. तेव्हा मी सगळ्यांच्या समोर माझं नाव बोलले जाईल. पण बघ, तुझा भाव आहे, तुझ्या बहीण आहे, तुझे रिलेटिव्ह आहेत, त्यांना खायला प्यायला नाही आहे, त्याचा काय? ते पण त्याला अकाउंट द्यायला मिळेल त्याला. मी नाही बोलू का नाही दिलं, पण मशीन आहे. पण ऑफकोर्स रिलेटिव्हला बघा, त्यांना विचारलं कधी तुमच्याकडे आहेत का पैसे? नाही. दॅट समथिंग एल्स. तर कवोद मग तिकडे तर सांभाळायला पाहिजे माणसानी, ते पण बघितलं पाहिजे. तो पण मिचवा आहे, जसं जसं मिचवा आहे द्यायचा चांगल्या गोष्टींसाठी, तसं मिचवा आहे स्वतःच्या फॅमिलीला बघायला, तसंच मिचवा आहे स्वतःच्या रिलेटिव्सला बघायला. आणि तो सगळ्यात जास्त मिचवा आहे, कारण त्यांच्याकडे कोण बघेल तुमच्याशिवाय. एनिवे, आपण राव शिमोनला कंटिन्यू करू, त्यांचा शिवर गेमारच आहे. पण बिफोर वी स्टॉप ॲज युजल, आपण वी फिनिश द शिवर विथ स्मॉल प्रेयर. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकाल, वेजात शेम. या מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So with this trust in Hashem, I wish everybody great Shabbat בעזרת השם, לברוכת שבת בעזרת השם. אני, שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. חזק וברוך, thanks for coming for the shiur. आणि राव शिमूनचा आता शिवर आहे गेमारावर. तर जे पण थांबू शकतील, ऑल मेल, सगळे सगळे पुरुषांसाठी शिवर आहे, तर सगळे थांबू शकतील בעזרת השם. तर חזק וברוך. थँक्स अ लॉट. וכל טוב ושבת שלום. כל טוב. שלום שלום. חזק וברוך. חזק ואמץ.